शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आता एक नवी मोहीम सुरू केली आहे। फोनवर बोलताना हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणा अशा सूचना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आता हॅलो ऐवजी जय शिवराय। फोनवर बोलताना हॅलो नव्हे जय शिवराय म्हणा। सांगलीत शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आपल्या कार्यकर्त्यांना सांगलीच्या मेळाव्यातून कानमंत्र दिलाय। आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एक नवी मोहीम सुरू केली। फोनवर बोलताना आता हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणा अशा सूचना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्यांना देण्यात आल्या। दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीच्या निर्णयाचं सत्ताधाऱ्यांनी देखील स्वागत केलंय। शिवाजी महाराजांच्या खरे आपण मावळे आहोत, त्यांच्या विचाराचे आपण पहिले पायीक आहोत। माझी विनंती आहे की आता कोणालाही फोन झाला, त्या माझ्या भगिनी असतील, आपल्या कार्यकर्त्यांनी पहिला फोन आला किंवा फोन लागला तरी पहिला जय शिवराय करायचा। सांगलीतून झालेला जय शिवराय महाराष्ट्राच्या विदर्भापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आजपासून सुरू करायची। जयंत पाटलांची एक पोस्ट व्हायरल होते। पदाध्यक्ष यांनी म्हटलंय कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत की हॅलो ऐवजी आता जय शिवराय म्हणा। चांगली गोष्ट आहे, काय वाईट आहे? शिवाजी महाराजांच्या संदर्भात राज्यामध्ये जय शिवराय म्हणणं हे प्राऊड फील करण्यासारखं आहे। त्यामुळे ते म्हणत असतील तर चांगली गोष्ट आहे, वाईट काय आहे? भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या निर्णयाचं स्वागत केलंय। मात्र सर्वांना हिंदू अजेंड्याकडे जावंच लागणार असल्याचं म्हणत चंद्रकांत पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीला टोला देखील लगावलाय। राजकारण गेलं चुलीत, पण प्रत्येकाला आता या देशाचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्याकडे जावंच लागेल। त्यामुळे तर रोहित पवार हे प्रयागला डुबकी मारायला गेले। म्हणजे तो अजेंडा असावा असं माझं म्हणणं नाही, माझं मत वेगळं आहे। माझं म्हणणं की मुळात धर्म हा उपासना पद्धतीशी जोडलेलाच नाहीये। धर्म हा कल्चरशी जोडलेला आहे, जीवन जगण्याच्या नियमाशी जोडलेला आहे। फोनवर बोलताना हॅलो ऐवजी महापुरुषांची नावं घेत असू तर ही चांगलीच गोष्ट आहे। तसंच शिवरायांचा जयघोष होत असेल तर ते चुकीचं नसून ती आपली संस्कृती असल्याचं सपकाळ यांनी म्हटलंय। जय शिवराय, राम राम, जय भीम, जय जगत असे अनेक आपल्या परंपरेतील शब्द आहेत आणि ही एकमेकांना अभिवादन करण्याची पद्धत आहे। रामराम करणाऱ्या समाजाला जय श्रीराम पर्यंत भाजपने जरी नेऊन ठेवलं असलं तरी मूळ आपली संस्कृती ही शिवरायांची आहे आणि यांचा जय जर म्हटला जात असेल तर त्यामध्ये चुकीचं काही नाही, ही निश्चित स्वागतार्ह बाब आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मोहिमेचं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी कौतुक केलं। तसंच आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आल्या। सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।